आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. गोपाळ, बघितलंस का दुकान कसं चकाचक केलंय? मस्त गेले. गोपाळ आले रे आले, जोडीदार आले. अरे शिलाई मशीन आली हो, शिलाई मशीन. वा 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 वा. शिलाई मशीन काय रे? टेलरिंगचं दुकान टाकतो का? होय. गोपाळ, यासनी ओळखलं का? तुझे मामा म्हणजे तुझ्या आईचे मोठे भाऊ. नमस्कार. हे ह्याच्या घराशी मला नातं नाही ठेवायचं. काय रे, कापड शिवायचं एकाचे किती घेणार रे? 300 रुपये. काय इतकं स्वस्त? मग धंदा बसणार, बापाला धंद्याला लावणार तू. अरे तिकडे तालुक्यात 800 रुपये घेतात एका शर्ट पॅन्टचं. पण मी ब्लाऊज शिवायचे सांगितले. काय बायकांचं ब्लाऊज शिवणार तू? हिम्मतरावाचं पोरग बायकांचं ब्लाऊज शिवणार? चांगलाय चांगलाय चांगलाय. पप्पा, तुम्ही चड्डे ऐकता ना, त्याच्यापेक्षा तरी चांगलंच आहे. ए त्याच्यावर पोचतो मी, तुला कळलं का? जा दुकानात जाऊन बस. बापावरच गेलाय. बाप चालू, पोरग मा चालू. पप्पा, माझ्या गोपाळला काय बोलायचं नाही. ए आता काय राहिले बोलण्यासारखं? हिच्या बापानं माझ्या बहिणीचा घात केला, हे पण कळतं त्याच. त्याला बायाचा नाच आणि हे बायकांचं ब्लाऊज शिवतो या. ए तुला सांगतोय ह्याच्या नादाला लागायचं नाही. चल चल. गोपाळ, अरे ते पक्या मामा कसलं तुफान बोललेला का? आणि तू काहीच बोलला नाही त्याला. अरे आपण कसं बोलायचं त्यांना? आपल्यापेक्षा वयाने मोठे आहेत ते. आपण त्यांचा आदर केला पाहिजे का नाही? काय रे मग? अरे गोपाळला का तू खरंच देव माणूस आहेस का? अरे मी काय देव माणूस नाही, उगाच तुम्ही मला म्हणता बघा. अरे गोपाळ, पण दुकानाचं नाव काय ठरवलंय? कळलं तुला, आलोच मी. होय. अरे मग घ्या, माझी दाढी अर्धीच करून इथं राहिलंय. चल की पटकन. अरे तू आहे का तो? अरे घ्यायची की रे हाताने करून? कुठून कुठून टेन्शन देतो मला? चल. आई, अरे बोल की गोपाळ, काय झालं? दुकानाच्या उद्घाटनाची पत्रिका छापून आणली. पहिली पत्रिका आप्पांना द्यायची होती. अरे मग दे की त्यासनी. श्यामल, जा साखर घेऊन ये, सगळ्यांचं तोंड गोड करायला. होय, आता आणते. काय गोड बातमी आहे ताई? भाजी निवड सांगते. मी निवडू? निवडायचीच आहे का? आप्पा, दुकानाच्या उद्घाटनाची पत्रिका द्यायची होती. पहिली तुम्हाला. काय हा? हिम्मतराव लेडीज टेलर? काय हा? काय ए, तू काय माझ्या आबरू हे शेव टांगल निघाला का? त्या लहानपणी तुला चटका दिला होता, त्याचा बदला घेतोय. ए मी येत नसतो असल्या कार्यक्रमाला. अरे एक वेळ ना तू लष्करात गेला असतास, पोलिसात गेला असतास, गेला बाजार ते एटीएमच्या बाहेर वॉच म्हणून बसला असतास ना, तरी डोक्यावर घेऊन नाचलो असतो मी तुला. पण तू काय झालं? लेडीज टेलर, जंपर शिवणारा. आप्पा, अहो माझ्या दुकानाचं उद्घाटन तुमच्या हाताने करायचं होतं. ए लाज वाटते का तुला? चंपराच्या दुकानाचं उद्घाटन माझ्या असते
अरे बाहेर लोक थुकत्याल माझ्यावर. ते काही नाही, मी नाही येणार. हे बघ, तुझ्या आयानं घेऊन जा आणि काय कर, काय ते उद्घाटन का काय ते कर. जंपर शिवडे. आप्पा आई आई साखर आणली. कुणाचं तोंड करकडू? घाल माझ्या मड्यावर. कुठे तुमचं मड? आण घालते मीच माझ्या मड्यावर. भाजी निवड. ए मंग्या, अरे माझी दाढी कधी करणार आहे? किती उशीर बसवून ठेवलंय मला. अरे विसरलोच. थांबा, हेच करतो. थांबा. तर या ठिकाणी सगळ्या आयाबायांचं, भावातायांचं आणि बिनलग्नाच्या पोळींचं मी स्वागत करतो ना भाऊ. आपला गोपाळ बऱ्याच वर्षांनी गावात परत आलेला आहे आणि आल्या आल्याच त्यानं अत्यंत महत्वाचा असा सामाजिक प्रश्न सोडवलेला आहे. आता मला सांगा, मानवाच्या मूलभूत गरजा काय आहेत बरे? अंग, वस्त्र, निवारा. ए अंग नाही, अन्न वस्त्र निवारा. ए मंग्या, अरे अंग पण मूलभूत गरजच आहे. ज्याचं लग्न झालं नाही त्याला विचार. जित्या, हा तेच ते, अन्न वस्त्र निवारा. आता मला सांगा, तुम्हाला जर जेवाय भेटलं नाही तर तुम्ही उपाशी बिपाशी राहू शकता. तुम्हाला जर निवारा भेटला नाही तर तुम्ही कुठेतरी देवळात देवळात राहू शकता. पण तुम्हाला जर वस्त्रच नाही भेटलं तर विचार करा काय होईल. गहन प्रश्न, गहन प्रश्न. पण आपल्या आपल्या आया बहिणींच्या अब्रूच्या रक्षणासाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी ब्लाऊज शिवून द्यायचं जे काय व्रत हाती घेतलंय त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ना भाऊ. खरंच का गोपाळ एवढं महान काम करतोय मला माहितच नव्हतं. अरे कापलं गेलं का? आणि कसं आहे, सांगून ठेवलंय, मानवाच्या सामाजिक जीवनात एक पुरुष दुसऱ्या पुरुषाची चड्डी घालू शकतो म्हणजे चालतं, पण एक बाई दुसऱ्या बाईचा ब्लाऊज घालू शकते का? घालू शकत नाही, घालू शकत आणि नाहीच ना घालू शकत का? अहो कारण ए अरे काय बोलतोयस? हा म्हणजे आता कारण तुम्हाला माहिती आहे जरा, मी काय वेगळं झालो हा? तर मी काय म्हणतो, लय वेळ न घालवता मी गोपाळच्या दोन्ही आयांना विनंती करतो की त्यांनी गोपाळनं समाज कार्यासाठी हे जे काय दुकान उघडलंय त्याचं उद्घाटन करावं ना.